नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण माझ्या शेतामध्ये झाडं लावणार आहोत मित्रांनो. झाडं कशी लावतात, कोणत्या कोणत्या पद्धतीची झाडं आहेत हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. हे झाड लावलेलं आहे. हे आंब्याचं झाड आहे, लावत आहे ते. मित्रांनो, केशरी आंबा आहे, केशरी आहे, कलमी आंबा आहे, खूप प्रकारचे झाडं आहेत आपल्याकडे. मित्रांनो, हे हे जे आहे ना, हे जांबाचं झाड आहे. हे जांबाच्या झाडाला बुडाला आळ्या लागू नये म्हणून, किडी लागू नये म्हणून ट्रायकोबुस ड्रामा वापरले जाते. तरी पण तुम्ही हे जरूर घ्या. तर तुम्हाला जर झाड लावायचं असेल शेतामध्ये, त्याची किंमत फक्त 500 रुपये आहे. माने कृषी सेवा केंद्रावर पण भेटू शकते. मित्रांनो, हे बघा, हे केसरी आंबा आहे माझ्या मागे जे बघत आहे. तर हे आज लावलेलं आहे आणि त्याच्या खाली नाही का ते ट्रायकोबुस ड्रामा लावलेला आहे. ते किडे लागू नये म्हणून लावलेलं आहे. तर तुमच्या शेतामध्ये जर असं झाडं लावायचे असतील तर ट्रायकोबुस ड्रामा जरूर घ्या. माने कृषी सेवा केंद्राचा नंबर मी खाली देतो. हे पहा मित्रांनो, हे आपली विहीर आहे. विहिरीतलं पाणी आता वाढलेलं आहे. झरे पण फुटलेले आहेत. पाजरा म्हणतात त्याला, झरे पण म्हणू शकता. तर मित्रांनो, हे त्र्यंबक कंपनीचं सोयाबीन आहे. तुमच्या शेतामध्ये कोणत्या कंपनीचं सोयाबीन आहे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा मित्रांनो. दिसायला पण कसं आहे ते पण सांगा मित्रांनो. सोयाबीन आपल्या शेतामध्ये पण आहे असे सोयाबीन. हो, एक नंबर सोयाबीन आहे आपल्या शेतामधलं. तुमच्या शेतामध्ये सोयाबीन असेल तर मला DM जरूर करा मित्रांनो. कसं आहे सोयाबीन मी पण बघतो. तर हे सोयाबीन मित्रांनो, हे आहेत आपल्या शेतातल्या मिरच्या, जे कालच लावलेल्या आहेत. छोटा आहे, अजून 15 दिवसात मोठं होईल. अंकुर 930 आहे बियाणं. अंकुर 930 तुमच्या शेतामध्ये आहे का हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा मला. मित्रांनो, आताच मी तुम्हाला सोयाबीन आणि झाडं कशी लावली ते दाखवलेलं आहे. तर याच्या बाहेरचा निसर्ग कसा आहे ते बघूया आपण आज. तर हे जंगल आहे मित्रांनो. हे खूप जुनं जंगल आहे.
माझ्या शेताच्या बाहेरची लोकेशन आहे हे. तर हे बघा मित्रांनो, इथलं व्ह्यू, हे नवीन ठिकाण आहे. हे पहा, तिकडे मोराचा पण आवाज येतो आहे.